श्री सरस्वती श्री गुरुचरण कमले वर्णानामर्धसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारं वन्दे वाणि विनायको ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरचिनुतं शरण्यं मृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरानवनीरदाभान् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टान् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रान् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। भक्तिभक्त भगवन्त गुरु चतुर्नाम वपुए इनके पद वंदन किए नाशत मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर। बोलिए श्री वृंदावन बिहारी लाल की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। आज के आनंद की जय। आज पतीचा सप्तम दिवस, या सप्तम दिवसाच्या परम मंगळ वेळेवरती आपण सर्वजण भगवंताची मधुर अशी कथा श्रवण गायन करण्याकरता सम्मिलित झालेला आहोत। आजही आपल्याला शेष लीलांचा चर्चा करायची। तत्पूर्वी मन आणि वाणीला पवित्र करण्याकरता 2 मिनिट सगळ्यांनी भगवंताच्या नामाचा सहारा घ्यायचा है। हातानी टाळ्याने मुखारे नाम सभी लोग गाएंगे मस्ती के साथ, गाते हुए झूमते हुए। जय सिया राम जय जय सिया राम जय जय सिया राम
जय सिया राम। जय राधे श्याम जय राधे श्याम। जय राधे श्याम जय जय राधे श्याम। जय सिया राम जय जय सिया राम। जय सिया राम जय जय सिया राम। जय राधे श्याम बोलो जय राधे श्याम। जय राधे श्याम बोलो जय राधे श्याम। सीताराम जय सीताराम। सीताराम जय सीताराम। राधे श्याम बोलो राधे श्याम। राधे श्याम बोलो राधे श्याम। जय सिया राम जय जय सिया राम। जय सिया राम जय जय सिया राम। जय राधे श्याम जय जय राधे श्याम। जय राधे श्याम जय जय राधे श्याम। सीताराम जय सीताराम। सीताराम जय सीताराम। राधे श्याम जय राधे श्याम। राधे श्याम जय राधे श्याम। सीताराम जय सीताराम। सीताराम जय सीताराम। राधे श्याम जय राधे श्याम। राधे श्याम जय राधे श्याम। बीते जी तक जग का नाता। बीते जी तक जग का नाता। बात में उसके न कोई निभाता। बात में उसके न कोई निभाता। समय में आता अंदर वलय माता। सीताराम बोलो सीताराम। सीताराम बोलो सीताराम। राधे श्याम जय राधे श्याम। राधे श्याम राधे श्याम। सीताराम जय सीताराम। सीताराम जय सीताराम। राधे श्याम जय राधे श्याम। राधे श्याम जय राधे श्याम। सीताराम जय राधे श्याम जय राधे श्याम। सीताराम जय सीताराम। सीताराम जय सीताराम। राधे श्याम जय राधे श्याम। राधे श्याम जय राधे श्याम। राधे श्याम जय राधे श्याम। राधे श्याम जय राधे नतोऽस्म्यहम्
स्वाथिल हे तुहे तुम नारायणं पुरुषमाद्यमव्ययम् यन्नाभिजातादरविन्दकोशात् ब्रह्मा विरासीद्यत एष लोकः ब्रह्मा विरासीद्यत एष लोकः. दिव्य स्तुती केली अक्रूर महाराजांनी. भगवंतानी यमुनेमध्ये आपलं दिव्य रूप दाखवलं आणि सायंकाळच्या वेळेला मथुरामध्ये भगवंताचं आगमन झालं. मथुरा 3 शब्द आहेत. 7 पुरीपैकी ही मथुरा एक पुरी आहे. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तैते मोक्षदायिका. मथुरा सप्तपुरीपैकी एक आहे. 3 शब्द आहेत मथुरा अक्षरामध्ये, म, थु आणि रा. शेवटचा अक्षर काय आहे हो? रा. आणि पहिला अक्षर काय आहे? म्हणा की तुम्ही थोडस. म. शेवटचं रा आणि पहिलं म. काय झालं? राम. मथुरा शब्द ऐकून सुद्धा जे लोक राम म्हणत नाहीयेत अथवा मथुरामध्ये गेल्यानंतर जे लोक राम म्हणत नाहीत त्यांच्या मुखामध्ये मधला शब्द काय हो? थू. ज्यांचं मुख राम म्हणत नाही अशा लोकांच्या मुखामध्ये थू. भगवंताची खूप मोठी स्वागत केलं कंसानी. महल दिला थांबण्याकरता दिव्य. थोडासा दिवस माळवण्याकरता शेष आहे. इतक्यामध्ये नंद बाबाचं आगमन झालं. बाळगोपाळांना घेऊन बैलगाड्यामध्ये नंद बाबा आले. भगवंतांनी बलराम दादाला सांगितलं, दादा एवढी मोठी दिव्य नगरी ही मथुरा, आजपर्यंत जंगलामध्ये गायी सांभाळल्या, शहर कधी पाहिलं नाही. माझी इच्छा आहे मथुरा पाहण्याची. नंदबाबाला सांगितलं. नंदबाबांनी सांगितलं, अरे कन्हैया तू उटपटांग आहेस, मी जाऊ देणार नाही तुला. बलराम दादाने सांगितलं, बाबा तुम्ही चिंता करू नका, मी याच्या बरोबर जातो. आणि संध्या वेळेला, संध्याच्या टायमाला भगवंताला घेऊन बलरामजी निघाले मथुरा दाखवण्याकरता. जाऊच लागले. इतक्यामध्ये बाळगोपाळांनी सांगितलं, कन्हैया मधुमंगल, श्रीदामा, श्रीवत्स सगळे सवंगडी आलेलेच होते. त्यांनी सांगितलं, अरे आम्हाला सुद्धा दाखव ना मथुरा कशी येते. भगवंतांनी सांगितलं, चला मग माझ्या बरोबर. बलरामजी बरोबर भगवान श्रीकृष्णासह सगळे बाळगोपाळ निघाले मथुरा पाहण्याकरता. भगवंतांनी जाता जाता गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो ही मथुरा माझ्या मामाचं गाव आहे. मनसुखाने सांगितलं, हो कन्हैया एवढी मोठी दिव्य नगरी तुझ्या मामाचं गाव. अगोदर जर सांगितलं असतं वृंदावन मध्ये तर आम्ही चांगले कपडे घातले असते. फाटके कपडे घालून आलोत कन्हैया, काय म्हणतील तुझ्या मामाच्या गावचे लोक. भगवंतांनी सांगितलं, अरे हे माझ्या मामाचं गाव आहे, सगळी व्यवस्था होऊन जाईल, चिंता कशाला करायला लागला. इतक्यामध्ये कंसाचा धोबी राजाचे वस्त्र घेऊन चाललेला होता. धुवून घेऊन जाऊ लागला राजा अंतपुराकडे. भगवंतांनी रथ अडवला. त्या धोबी मामाला सांगितलं, धोबी मामा राम राम. आमच्या मुलाकडे चांगले कपडे नाहीयेत, तुमच्याकडे राजाचे कपडे थोडेसे मुलांना घालण्याकरता द्या. धोब्याने सांगितले, कृष्णा तुला तुझ्या मामाने का बोलवले आम्हाला चांगलं माहिती.
मोठ्या लोकांचे जे सेवक असतात ना त्यांच्यामध्ये आकडही तेवढीच असते. त्यांनी सांगितलं 2 दिवसाचा पाहुणा आहेस तू. अरे जंगलामध्ये गायी सांभाळणारे तुम्ही आणि राजवस्त्र मागायला लागला. तुमचा काय अधिकार? लाज वाटायला पाहिजे तुला. भगवंताला वाटलं माझ्या मित्रा देखत माझा अपमान करायला लागलाय हा धोबी. भगवंतानी रथामध्ये उडी मारली आणि धोबाच्या एक कानाखाली धामकन मारल्याबरोबर धोब्याचं मुंडक धडाच्या वेगळं होऊन गेलं. गोविंदाय नमो नमः. रजकस्य कराग्रेन शिरः कायात अपादयेत. मुंडकच वेगळं करून टाकलं. सगळे मथुरावासी लोकांनी पाहिलं. लोकांना वाटलं की हा तारणहार आहे. सगळ्या लोकांनी भगवंताच्या गळ्यामध्ये हार घातले. भगवंतांनी रथमुक्त करून टाकला. गोपाळांनो घ्या, ज्याला जे ड्रेस पाहिजे, जो कपडा पाहिजे, जे वस्त्र पाहिजे घ्या. गोपाळांनी राजाचे वस्त्र घातले. कंस, चाणूर, मुष्टिक, राक्षसांचे कपडे. लहान लहान मुलांना काय येणार हो? लहान लहान 5-5 वर्षाचे मुलं. आणि पैलवानाचे कपडे कसे येणार? घातलं ते एकदम बुजगावण्यासारखं दिसू लागलं, ते हेलड टांगल्यासारखं. मुलं चालू लागले तर कपडे पायाखाली येऊ लागले, धपाधप पडू लागले. श्रीरामाने सांगितलं कन्हैया आता आणखीन जर चालत राहिलो तर आमचे तोंड साफ होऊन जातील, दातच राहणार नाहीत मुखामध्ये. काय झालं? अरे आम्ही चालायला लागलो तर सगळा मथुरेचा रस्ता साफ व्हायला लागलेला आहे. झाडून काढल्यासारखं चालले. लोक हसायला लागले. भगवंतानी सांगितलं काहीतरी आपण व्यवस्था करू. आपल्या मामाचं गाव आहे. आणि हे कपडे पाहिले मथुरेतल्या लोकांनी. जे टेलर लोक होते ना त्या काळामधले दर्जी, त्यांनी पाहिलं. सगळे मथुरातले टेलर एकत्रित आले. भगवंताला नमस्कार केला. प्रभू तुमची जर इच्छा असेल तर सगळ्याचे माप घेऊ. आम्ही यांना राजबिंडासारखे बनवून टाकतो. भगवंतानी सांगितलं तुमची जशी इच्छा. सगळ्यांनी कपडे काढून दिले आणि सगळ्या टेलर लोकांनी सगळ्या बालकांचे माप घेऊ सगळ्यांच्या आकाराचे कपडे शिवून दिले. एवढे सुंदर दिसू लागले मुलं. मधुमंगलनं सांगितलं कन्हैया टेलरनं खूपच सुंदर कपडे शिवले. टेलर लोकांनी हात जोडले. भगवंतांनी सांगितलं काय पाहिजे? टेलरांनी सांगितलं आम्हाला काही नको. धोब्याला काय दिलं तुम्ही आम्ही बघितलं ना आताच. बस भगवंतांनी सांगितलं माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. कलियुगामध्ये तुमचं पोट खूप मोठं होईल. म्हणजे बघा ना आता कलियुगामध्ये टेलर लोकांची फीस, नवरदेवाचा ड्रेस असेल तर वेगळी त्याची फीस असते. फीस वाढतच चालली है ना. भगवंताचा आशीर्वाद आहे. पुढे जाऊच लागले गोपाळ. इतक्यामध्ये एक सुदामा नावाचे माळी त्या मथुरेमध्ये राहत होते. त्यांना समजलं की भगवंत मथुरेमध्ये आगमन झालंय भगवंताचं. आणि अनेक फुलांच्या माळा बनवल्या. भगवंताच्या गळ्यामध्ये भगवंताची भेट झाली आणि भगवंताच्या गळ्यामध्ये माळ टाकली. सगळ्या गोपाळांच्या गळ्यामध्ये पुष्पमाळा दिव्य सुगंधित झाले सगळे गोपाळ लोक. परंतु मनसुखाने सांगितलं कन्हैया जोपर्यंत ब्रजवासी लोकांच्या कपाळावरती थापक थव्वा चंदन लागत नाही तोपर्यंत कपाळ सुन लागायला लागले रे. का नाही? भगवंतांनी सांगितलं सगळी व्यवस्था व्हायच लागली. चंदनाची व्यवस्था होऊनच जाईल. इतक्यामध्ये एक 3 जागेवरती वागडी स्त्री जाऊ लागली रस्त्याने. भगवंतांनी आवाज दिला, अरे सुंदरी कुठे चाललेली आहेस? अगं सुंदरी. त्या स्त्रीला खूप वाईट वाटलं. या मथुऱ्यातले लोक माझा रोज व्यंग करायला लागलेत आणि आज व्यंग कोणी केलाय? लोक मला कुबडी म्हणतात आणि आज मला सुंदर कोण म्हणायला लागले? असा व्यंग विचित्र कोणी केला? वळून पाहिलं तर भगवंताचं दर्शन झालं. तिनं सांगितलं लोक माझी उपहास करतात आणि तूही मला सुंदर म्हणून उपहास करायला लागलेला आहेस. अरे 3 जाग्यावरती वाकडी मी. भगवंताने सांगितलं मी वरचं रूप पाहत नाही, मी आतमधलं रूप पाहतो. कोण आहे तो? त्या कुब्जाने सगळा परिचय देऊन टाकला आपला. दास्यास्म्यहं सुंदर कंस सम्मता
त्रिवक्त्र नाम ह्यनुलेप कर्मणि मद्भावितं भोजपते रतिप्रियम. तिने सांगितलं मी दासी आहे, कंसाची दासी. माझं नाव त्रिवक्र आहे, लोक मला कुब्जा म्हणतात. परंतु मद्भावितम भोजपते रतिप्रियम, मलयागिरी नावाचं मी चंदन उगळते आणि मी उगळलेलं चंदन कंसाच्या माथ्यावरती लावलं तर कंसाला शांत झोप लागते. बोलो राधे राधे. ज्या लोकांना झोप लागत नाही ना त्यांनी आपल्या कपाळावरती चंदन उगाळून लावावं. ज्यांना गरमी जास्त आहे चहा सोडावा आणि चंदन लावावं. आणि कंसाला शांत अशी झोप लागते. भगवंतानी सांगितलं मग हे उघडलेलं चंदन मला जर लावलं तर. भगवंताच्या बोलण्यावरती आसक्त झाली होती ती त्रिवक्रा आणि ती भगवंताला ते चंदन लावलं. सगळे गोपाळ लाईनीमध्ये उभे राहिले, प्रत्येकाला चंदन लावलं तिनं. दिव्य असं चंदन लावल्याबरोबर मनसुखाने सांगितलं का नाही या प्रत्येकाला काही ना काहीतरी तू दिलंस. या कुब्जानं सुद्धा आपल्याला एवढं मोठं चंदन देऊन टाकलं कंसाची पर्वा न करता, हिला काय देणार तू. भगवंत कुब्जेच्या जवळ आले आणि कुब्जाकडे पाहू लागले. मनसुखाने सांगितलं अरे पाहत काय लायला, काय द्यायचे तुला हिला. भगवंतानी कुब्जाला पाहता पाहता आपला डावा पायाचा अंगठा त्याच्या पायावरती ठेवला आणि तिच्याकडे पाहता पाहता भगवंतानी दाढीला एक थोडासा झटका दिल्याबरोबर 3 जाग्यावरती वाकडी असणारी कुब्जा एकदम सरळ झाली. भगवंतानी पहिलं ऑपरेशन केलं, विना चिरफाड एवढी सुंदर झाली. तिनं सांगितलं प्रभू आता माझ्या घरामध्ये चला ना, या ना. हरी माझ्या मंदिरी कधीतरी या. भगवंतानी सांगितलं आता मला कार्य करायचंय, जोपर्यंत इथे मुख्य कार्य करत नाही तोपर्यंत मी येऊ शकत नाही. येण्याचा आशीर्वाद दिला. संध्याकाळच्या वेळी भगवंत जिथं कंसानी तो धनुष्य ठेवलेला होता त्या धनुष्याची पूजा करू लागले काही पंडित लोक. भगवंत त्या जागेवरती आले. भगवंतानी सुद्धा त्या धनुष्याला, शिवधनुष्याला नमस्कार केला आणि स्पर्श केला. पंडित लोकांना विचारलं तुमची जर इच्छा असेल तर मी या धनुष्याला उचलू शकतो. पंडित लोक हसू लागले, अरे लहान बालक आहेस तू, हजारो लोक मिळून सुद्धा हा धनुष्य उचलत नाही, तू कुठं उचलायला चाललेला आहे. अरे गप निघून जा. भगवंतानी सांगितलं प्रयास करतो, प्रयत्न करतो. लोक व्यंग करू लागले, भगवंतावरती हसू लागले. भगवंतानी यांची हसी पाहितली आणि भगवंतानी सहज पकडला आणि लीलाच्या माध्यमातून उचलला. ही प्रत्यंचा लावली आणि सगळ्यांच्या देखत सगळे लोक आश्चर्याने पाहू लागले. आणि पाहता पाहता भगवंतानी प्रत्यंचा ओढल्या बरोबर त्या धनुष्याचे बरोबर मध्य भागातून 2 तुकड्या होऊन गेले. गोविंदाय नमो नमः. सगळे लोक घाबरले, धावा यांनीच आपला धनुष्य तोडला. जोनी धनुष्य तोडला तो आपल्या महाराजांना सोडणार नाही, महाराजांनी सांगितलेलं आहे. सगळे लोक मारायला धावले. बलराम दादांनी एक धनुष्याचा तुकडा घेतला, भगवंतानी घेतला आणि सगळ्या सैन्याला धमाधम करून टाकलं तिथं. कंसाला कळालं, खबर लागली, महाराज क्या हुआ, धनुष्य भंग हो गए. कोणी तोडला, ज्याला तुम्ही बोलवलं कृष्णाने तोडला. कंसाला पक्क कळालं. नारदीनं सांगितलं होतं तू धनुष्याला तोडेल, तो तुला सोडणार नाही. म्हणून कंसाने खूप तयारी केली भगवंताला मारण्याची. त्याच्याकडे कुवलया पीड नावाचा हत्ती होता, जो जरासंधाने दिलेला होता सासरे बुवानी. ज्या हातीमध्ये 10,000 हातीचं बळ होतं, त्या हातीला रात्रभर मदिरा नाम दारू पाजली चानोर मुष्टिक आदी दैत्याने. आणि सकाळी सकाळी रंगमंच सजलेला आहे. अनेक मथुरावासी लोक, ब्रजवासी लोक, ऋषी लोक, पंडित लोक, राजे लोक
गोपाळ, जपी तपी संन्यासी सगळे त्या रंगमंचामध्ये आलेले आहेत. असा एवढा मोठा रंगमंच कंसाने तयार केले. भगवंत त्या रंगमंचाकडे जाण्याकरता निघालेले आहेत. आणि जिथून ज्या दिशेनं भगवंत निघाले त्याच दिशेनं त्या चानुराणी त्या मालतीला सांगितलं, तू या दिशेनं हत्तीला चालवून दे. ज्यांनी रात्रभर मदिरा पिली तो कुवलया पेड नावाचा हाती आला समोर भगवंताला मारण्याच्या इच्छेनं. भगवंत सुद्धा त्याच्या बरोबर युद्ध करू लागले. सोंडेच्या माध्यमातून मारा देण्याचा प्रयत्न करू लागला. तो कुवलया पेड हाती भगवंत वार चुकवू लागले. आणखीनच क्रोधायमान होऊ लागला. तो हाती आपल्या दंताच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न करू लागला. भगवंत वार चुकवू लागले. खेळता खेळता त्या हातीला एवढा क्रोध आला, भयंकर गर्जना करू लागला तो हाती. आणि शेवटी त्याचा राग अनावर झाला. दात मारला की एकदम जमिनीमध्ये घसायचा एवढा मोठा भयंकर चिडलेला हाती भगवंतानी त्याची शेपूट पकडली आणि गर 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 फिरवलं आणि आकाशामध्ये झोपून दिलं. वेगामध्ये गेला आणि त्याच वेगामध्ये पृथ्वीवरती आला. धाम पुन्हा बरोबर गोविंदाय नमो नमः. त्या हातीचा एक दात भगवंतानी घेतला, दुसरा दात बलरामजीनं घेतला. भगवंताचं शरीर रक्तबंबाळ झालेलं आहे. अशाच अवस्थेमध्ये भगवंतांनी त्या रंगभूमीमध्ये प्रवेश केलेला आहे. मी निवेदन केलं, अनेक लोक त्या रंगमंचामध्ये बसलेले. प्रत्येकाला भगवंताचं रूप वेगवेगळं दिसायला लागले. मल्लानां शनिर्नृणां नरवरः स्त्रीणां स्मरो मूर्तिमान् गोपानां स्वजनो सतां क्षितिभुजां शास्ता स्वपितृ शिशु मृत्योर्भोजपते विराड विदुषां तत्वं परं योगिनां वृष्णीनां परदेवतेति विदितो रंगं गतः साग्रजः. मल्लानां मशनिः, जे काही पैलवान लोक बसलेले तिथे त्या लोकांना कोणतरी कठोर पुरुष, लोह पुरुष यायला लागलाय असं दिसायला लागलेलं आहे. नृणाम नरवर, काही माणसं बसलेले मथुरेमधले, त्यांना वाटलं कोणतरी श्रेष्ठ माणूस यायला लागलेला आहे. स्त्रीनाम स्मरो मूर्तिमान, काही स्त्रिया बसलेल्या होत्या मथुरेतल्या, त्यांना वाटू लागलं हो साक्षात कामदेव यायला लागला. एवढं भगवंताचं सुंदर रूप. गोपानाम स्वजनो, काही गोपाळ बसलेले होते. मधुमंगल सांगितलं, हो आपला कन्हैया आला रे. शास्ता क्षितिभुजा, काही दुष्ट लोक बसलेले होते, त्यांना वाटलं कोणतरी शासन करणारा यायला लागलेला आपल्याला. स्वपित्र शिशु, नंद बाबा बसलेले होते, त्यांना वाटलं आपला मुलगा यायला लागलेला. एकाच भगवंतामध्ये वेगवेगळं दिसायला लागलेलं का? कंसाला आपली साक्षात मृत्यू दिसू लागलेली. म्हणून जाकी रही भावना जैसी प्रभु मूर्ती देखी न तैसी. ज्याची जशी भावना आहे, भावनेच्या अनुरूप भगवंत बनलेले. रंगम गतः साग्रज, आपल्या बलराम दादा सोबत भगवंतानी त्या रंगभूमीमध्ये प्रवेश केलेला आहे. आणि प्रवेश केल्याबरोबर चानूर उठला आणि बोलायला लागलेला आहे. भगवंताला उस्कवण्याचा प्रयत्न केला त्याने सांगितलं, हे कन्हैया, अरे बलराम, तुम्ही या आणि आमच्या बरोबर मल्ल युद्ध करा. भगवंतानी सांगितलं, आम्ही कार्यक्रम पाहण्याच्या हेतून आलेलो आहेत, निमित्ताने आलेलो आहेत, आम्ही कुस्ती करण्याकरता नाही आलेलो आहेत. चारुणाने सांगितलं, अरे तुम्ही सुद्धा पैलवान आहेत, या आमच्या बरोबर कुस्ती करा. भगवंताने सांगितलं, अरे बरोबरीचं युद्ध केलं जातं, मल्ल युद्ध. अरे कुठं मी लहान आणि तुम्ही एकदम पैलवान, कुठं मच्छर आणि कुठं हाती, यांची बरोबरी होत असते का कुठे? जानोरांनी सांगितलं, अरे तू लहानही नाहीयेस आणि मोठाही नाहीयेस, सगळ्या बलामध्ये श्रेष्ठ बल हे तुझ्यामध्ये. न बालो न किशोरस्वम
बलश्च बलिनांबरः. अरे तू बालकही नाही आणि किशोरही नाहीये, बळांचा सुद्धा महाबळ तू आहे. तू म्हणतोस ना मी लहान आहे. 7 दिवस 7 रात्र मग गोवर्धन पर्वत कसा धारण केला तू. तर्क कुतर्काच्या माध्यमातून चाणूराने भगवंताला प्रेरित केलं आणि भगवंत सुद्धा त्या मल्ल युद्धामध्ये उडी मारली आणि बलदाऊने सुद्धा रंगभूमीमध्ये उडी मारली आणि थाप ठोकली गेली आणि चाणूरा बरोबर भगवंत लागले. मुष्टिका बरोबर बलरामजी लागले. नगारे वाजवू लागले, शंख घुमल्या गेले, भेरी वाजू लागली, निनाद होऊ लागला, सगळीकडे जय जयकार होऊ लागलेली आहे आणि भगवंताचं चाणूराची कुस्ती तयार झाली. पंजाला पंजे भेटले, डोक्याला डोके भिडले, छातीला छाती लागली, गुडघ्याला गुडघे लागले. भगवंत वेगवेगळे डाव खेळू लागले. अरत्निभ्ये अरित्निभ्याम जानुन्याभ्यामच जानुनी आणि भगवंत वेगवेगळ्या डावाच्या माध्यमातून सगळ्या मथुरेवासी लोकांना संतुष्ट करू लागले. आणि खेळ खेळता खेळता चाणूर सुद्धा भगवंताला कधी पाडायचा, कधी भगवंत चाणूराला पाडायचे. बलरामजी सुद्धा मुष्टिकाला पाडायची, मुष्टिक कधी बलरामजीला पाडायचं. परंतु गोपाळांनी सांगितलं, अरे कन्हैया एवढ्या मोठमोठ्या राक्षसांना मारलंस तू आणि चाणूर आणि मुष्टिका बरोबर तुम्ही इतका वेळ लावायला लागले. भगवंतानी बालकांची गोष्ट ऐकली आणि त्या वेळेस चाणूरा बरोबर डाव करता करता चाणूराला उचललं आणि कर 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 फिरवलं. रामपूर पृथ्वीवरती आदळलं आणि आदळल्या बरोबर गोविंदाय नमो नमः बलरामजीनं चाणूराच्या मुष्टिकाच्या छातीवरती बसले. एक मुष्टिकाचा प्रहार केल्याबरोबर त्याचाही उद्धार झाला. शल आला, तो शल आला. अनेक याही वेळेस भगवंतांनी यांच्या बरोबर मल्ल युद्ध केलं. वेगवेगळ्या डावाच्या माध्यमातून यांना हरवलं आणि शेवटी यांचा उद्धार करून टाकला. कंस बरळला. कंसाने सांगितलं, अरे हाच माझा शत्रू आहे, अष्टमगर्भ हाच, याला सोडू नका तुम्ही. देवकी वसुदेवाला सोडू नका, या नंदबाबाला सोडू नका. भगवंतानी सगळ्यांना दुर्लक्षित करून एकदम कंस जिथे बसलेला होता सिंहासनावरती भगवंत त्याच्या जवळ गेले. कंस तलवार काढणार इतक्यामध्ये भगवंताने एक गुद्दा मारला आणि मारल्याबरोबर त्याचा मुकुट गळून पडला. कसा तरी सावधान होऊ लागला इतक्यामध्ये भगवंताने त्याच्या केसाला पकडलं आणि शिडीवरून फरकडत फरकडत ओढत आणू लागले. भगवंत सांगू लागले, अरे कंस, माझ्या 6 भावांना तू असंच मारलंस. माझी आई देवकी गुहार करू लागली, विनंती करू लागली, कंसा दादा यांना मारू नको, हे निरपराध बालक आहे. अरे तुझा काळ अष्टम काळ आहे, परंतु तू माझ्या आईच्या केसाला पकडायचास, ओढायचास आणि माझ्या भावाला मारायचास. माझ्या आईला नको त्या यातना दिल्यास तू. रंगमंचामध्ये आणलं. कसा तरी कंस सावधान झाला, आपले मृत्यू पाहू लागला भगवंताबरोबर आणि मृत्यू बरोबर युद्ध करण्याचा प्रयत्न करू. तलवार काढली, भगवंत सुद्धा तलवारीचं युद्ध करू लागले. गदा युद्ध केल्या गेलं आणि शेवटी भगवंताला वाटल्याचा काळ टाइम संपलेला आहे आणि भगवंतानी कुस्तीच्या माध्यमातून त्याला खाली पाडलं आणि सगळ्या पृथ्वीचं ओझं घेऊन त्याच्या छातीवरती बसले. आपल्या देवकी वसुदेवाचं स्मरण केलं आणि भगवंताने 2 गुद्दे मारल्याबरोबर बोल भक्त वत्सल भगवान की जय.